पहिलं षटक कर्णधार या नात्यानं पहिलं षटक घेऊन आलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक 4 षटकांचा खेळ असणार आहे. पहिलं षटक घेऊन येतो कृष्णा ओंबळे. तोंड देईल नवनाथ. पहिला चेंडू सुंदररीत्या तटून काढलाय. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलंय कृष्णानं. निर्धाव चेंडू जातोय. पहिला चेंडू निर्धाव चेंडू पडतोय. धावसंख्येत कोणताही बदल नाही. धावसंख्या स्थिर. पहिल्या चेंडू नंतर 0. दुसरा चेंडू फुलटॉस चेंडू पाहूया काय होते ते. सुंदर फटका लावलाय. चेंडू लावतोय सीमा पास 6 धावांसाठी. पहिला षटकार येतोय नवनाथच्या बॅटमधून आणि 50 रुपयाचा मानकरी ठरतोय. एक मारोगे तो 50 गुना मिलेगा. या धर्तीवर एक षटकार माराल तर 50 रुपये मिळतील. एक मारावर 50 गुना कमाव. ही खुली ऑफर जावली 40+ वतीनं आहे. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या 2 चेंडू अंती 6 धावा. पुढचा चेंडू. आत्तापर्यंत झालेल्या या स्पर्धेमध्ये तब्बल 123 षटकार मारले गेलेले आहेत आणि काही त्याच्यासाठी जावली 44+ संघाकडून करीब 6500 रुपये वितरित करण्यात आलेले आहेत. साधारणतः 6500 रुपयाची ही षटकाराची इनामं वाटली गेलेली आहेत जावली 40+ संघाकडून. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन येतो कृष्णा ओंबळे. तोंड देईल नवनाथ. पुन्हा एकदा एक लाऊड अपील होत आहे. कोणताही बदल नाही आहे. अंपायरचे निर्णय हे अंतिम निर्णय मानले जातील. चार चेंडूचा खेळ झाला आहे. धावसंख्या आहे बिनबाद 6. अपील अवश्य करा परंतु पंच जे निर्णय देतील त्याचा आदरही तेवढाच तत्परतेनं करावा अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. दरम्यान पुढचा चेंडू कृष्णा ओंबळे याचा नवनाथसाठी. पुन्हा एकदा उंच फटका पाहूया काय होत आहे ते. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहूया काय होत आहे. 2 धावा पळून काढण्यात यशस्वी. हा झेल सुटतोय परंतु 2 धाव. नो बॉल. अंपायरचा इशारा नो बॉल. फेकी नो बॉल. आणि हा फेकीचा नो बॉल. एकूण 7 धावांची पेनल्टी. 2 धावा पळून काढलेल्या आणि हा फेकीच्या 5 धावा. 7 धावांचं लक्ष. या स्पर्धेतील हा दुसरा फेकी गोलंदाज ठरतोय. तिसरा फेकी गोलंदाज ठरतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 धावावर. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. चौथा चेंडू हा खेळाडूंनी फक्त खेळावर लक्ष केंद्रित करा. स्कोर वगैरे अपडेट चेंडू अपडेट हे अंपायर आणि स्कोरर पाहतील. 4 चेंडूचा खेळ झालाय. 5वा बॉल नो बॉल घोषित करण्यात आलेला आहे. फ्री हिट असणार आहे. नवीन गोलंदाज आहे तो ऋषिकेशच्या वाट्याला 2 चेंडूचं षटक येत आहे. दरम्यान 5वा चेंडू फुलटॉस चेंडू. फ्री हिट होती त्यामुळं ही विकेट वाचले. धावसंख्येत कोणताही बदल नाही. धावसंख्या आहे ती बिनबाद 13. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर आहे केडंबे संघासाठी.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा तटकवलाय ऑफच्या दिशेने. पाहूया काय होतंय ते. चेंडू जातोय सीमारेषेकडे आणि हा सुंदर असा चौकार येतोय. शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली 17वर. बिनबाद 17. केडंबे संघ एक षटकाचा खेळ झालेला आहे. कमॉन डीजे. चला नवीन गोलंदाज येतोय. तनय मागल्या मॅचचा गेम चेंजर तनय. नवीन गोलंदाज आहे तो तनय. मागल्या मॅच मध्ये गेम चेंजरचा अवॉर्ड घेतला होता तनयनं. दरम्यान लेफ्ट हँडेड बॅट्समन अजिंक्य आहे ना, तोंड दिल तनयला. पहिलं षटक संपलेलं आहे. धावसंख्या झाली बिनबाद 17. दरम्यान मी विनंती करेन रावडे यांना. पहिला चेंडू अतिशय उत्कृष्ट चेंडू. कोणत्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू होतोय. आमच्या चावळीचा बुलंद आवाज विनोद दादा धनावडे यांना मी निमंत्रित करेन इथं कॉमेंट्री बॉक्स मध्ये. कारण आपल्या कॉमेंट्रीला जी मजा असते या ते आमच्याकडून येणार नाही. दरम्यान पुढचा चेंडू तनयाचा. तोंड देईल तो अजिंक्य. आमचे विनोद दादा धनावडे एक जावळीचं उभरत आपल्या या कॉमेंट्री क्षेत्रामध्ये एक उभरतं व्यक्तिमत्व. नक्कीच दिवसेंदिवस त्यांच्या कॉमेंट्रीमध्ये होत असणारा बदल एका स्पृहणीय आहे. अतिशय लाघवी भाषेत त्यांचं हे असलेलं विश्लेषण नक्कीच आपल्या ह्या जावळीसाठी परिचित आहे. आणि मी विनंती करेन की आपण आपली जागा सांभाळायची. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सांगता होते. दरम्यान पुढचा चेंडू. दोन चेंडू टाकले निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उंच आपटलेला चेंडू. पाहूया काय होत आहे. आणि वन बाउन्स डिक्लेअर केला जातोय. 3 चेंडू निर्धाव चेंडू. अतिशय उत्कृष्ट असं गोलंदाजी म्हणावी लागेल तनयने. पहिलं षटक थोडंसं महागडं गेलं होतं. 17 धावा आल्या होत्या परंतु येणाऱ्या या 3 चेंडू मध्ये एकही धाव दिली नाही तनयनं. पुन्हा एकदा हा वाईट चेंडू घोषित करण्यात आलेला आहे. अंपायरच्या इशारा वाईट चेंडू. एका धावेची भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 18वर. तीन चेंडू मध्ये फक्त एक वाईडच्या स्वरूपात धाव मिळाले आहेत. बाकी तिन्ही चेंडू धाव टाकण्यात यश मिळाले ते तनयला. पुढचा चेंडू तनय घेऊन येतोय अजिंक्यसाठी आणि हा सुंदर असा फटकावला चेंडू. पाहूया चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषे पार. चौकार. 4 धावा मिळतात या चेंडूवर. धाव संख्या जाऊन पोहोचते 22वर. धाव बिनबाद 22. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. मी सांगवी संघाला विनंती करेन की आपण इथं उपस्थित राहायचं आहे. सांगवी ग्रामस्थांचं आमच्या वतीनं इथं हार्दिक असं स्वागत आहे. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा वाईट चेंडू घोषित करण्यात आलेला आहे. एका धावेची भर पडते. अवांतर धावेमध्ये एका धावेची भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 23वर. बिनबाद 23. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे.
पुन्हा एकदा चेंडू आपटलाय. पाहूया काय होतंय ते. दरम्यान चेंडू जातोय सीमा रेषे पार. चौकार. धावसंख्येमध्ये 4 धावांची भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 वर. बिनबाद 27. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. दरम्यान हा पुढचा चेंडू तनयाचा अजिंक्यसाठी. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने भिरकावला चेंडू. पाहूया काय होतंय. आणि मला वाटतंय हा सुंदर असा चौकार येतोय. धाव तनय ठरतोय 101 रुपयाचा मानकरी. सलग 3 चौकार पडतायत तनयच्या बॅटमधून. सॉरी, आपल्या अजिंक्यच्या बॅटमधून. अजिंक्य ठरतोय 101 रुपयाचा मानकरी. चौकारांची हॅट्रिक करतोय. दरम्यान नवीन गोलंदाज येतो सुशांत. चला, सुशांत याचा पहिला चेंडू. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येते सुशांत. सुंदर चेंडू. दरम्यान 1 धाव पळून घेतले. दुसरा धावेचा प्रयत्न निश्चित होणार आहे. आणि 2 धावा काढण्यात यशस्वी. आणि हा ओव्हर थ्रो होतोय. पाहूया काय होतंय ते. ओव्हर थ्रोच्या रूपानं आणखीन 1 धाव. पुन्हा एकदा 4 धावांची भर पडते. एका चेंडूवर 4 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 वर. बिनबाद 35. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. सुशांत आपला दुसरा चेंडू घेऊन येतोय. सुशांत तोंड देईल तो नवनाथ. अतिशय उत्कृष्ट बॅटिंग केली नवनाथनं. दरम्यान 1 धाव पळून काढण्यात यशस्वी. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय का पाहूया. अतिशय सुंदर असा थ्रो आहे. सुंदर क्षेत्ररक्षण आहे. एका धावेवर समाधान. धावसंख्या जाऊन पोहोचते 36. याच दरम्यान इथं आमच्या 40+ संघाचे एक निस्सीम चाहते असणारे निलेश शेलार, मॅन फ्रॉम भोगवली, यांचं इथं आगमन झालेलं आहे. प्रथमतः जावली 40+ संघाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आम्ही. निलेश ना विनंती करेन मी, आपण मंचकावर स्थानापन्नाच्या दरम्यान पुढचा चेंडू. दरम्यान काय होतं पाहूया. 4 धावा. ह्या अजिंक्यच्या बॅटमधून आलेल्या 4 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40 वर. बिनबाद 40. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. थोडीशी फिल्डिंग मध्ये थोडीशी सुधारणा करण्याची गरज आहे प्रत्येक संघाला. आपण पाहिले कालपासून की गचाळ क्षेत्ररक्षणाचा तोटा कोणत्या कोणत्या संघाला बसला आहे ते आपण कालपासून इथं पाहिलंय. दरम्यान हा सुंदर असा फटका. पाहूया काय होत आहे ते. 1 धाव पळून काढले. दुसरा धावेचा प्रयत्न नक्कीच होणार आहे. आणि 2 धावा पळून काढण्यात यशस्वी ठरतोय तो अजिंक्य. धावसंख्येत बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 42 वर. बिनबाद 42. तिसरं षटक प्रगतीपथावर. पुढचा चेंडू. सुंदर असा फटका पाहूया.
आणि हा जातो चेंडू सीमा रेषा पार, षटकार. चेंडू द्यायचा आहे अंपायरकडे, चेंडू द्यायचा आहे. धाव संख्या जाऊन पोचले ते 48 वर. अतिशय उंच असा षटकार. मला वाटतं तेरणा स्कूल मध्ये गेला हा चेंडू. हा पहिला षटकार असेल जो तेरणा कंपाऊंड मध्ये मारलेला. अतिशय लाजवाब असा फटका हा आपण पाहतोय अजिंक्यच्या बॅट मधून येतोय. दरम्यान पुढचा चेंडू. धाव संख्या पोहोचली ती 48 वर. पुन्हा एकदा वाईड चेंडू, लेस्टमच्या बाहेर असणारा चेंडू वाईड घोषित करण्यात आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली 49. धावांचा अर्धशतक गाठण्यासाठी एका धावीची गरज आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. अतिशय आव्हानात्मक धावसंख्या इथं उभी राहणार आहे केडंबे संघाकडून. एक मोठं आव्हान ठेवलं जाणार आहे ते खामकरवाडी संघासमोर. पुन्हा एकदा चेंडू, वाईड चेंडू आणि धाव संख्येत एका धावेची भर. धाव संख्या झाले 50. धावांचं अर्धशतक झालंय केडंबे संघाकडून. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या जाऊन पोहोचले 50 वर. दरम्यान पुढचा चेंडू अतिशय उत्कृष्ट चेंडू, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता. एका धावेची भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 51 वर. तिसरं षटक संपलं आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. एका षटकाचा खेळ बाकी आहे. धावसंख्या आहे ती 51. एक मोठं आव्हान उभं केलंय. शेवटचे 6 चेंडू. या दरम्यान आपल्या जावळीचा एक मधुर आवाज. इथं मात्र आता सामन्याला सुरुवात होते. शेवटचा षटक, शेवटचे 6 चेंडू. धावसंख्या 51. पाहूया अजून किती धावांची भर पडते ते केडंबे संघाकडून. एकही विकेट न गमावता. नवीन गोलंदाज आहे तो अजित. दरम्यान एक धाव पळून काढण्यात यशस्वी. धावसंख्येमध्ये एका धावाची भर, 22च्या स्वरूपात धावा आहे ही. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 52 वर. चला दोन्ही खेळाडूंना विनंती आहे वेळ घ्यायचा नाही. पुढचा चेंडू अजित याचा. तोंड देईल तो नवनाथ. हो पाहूया काय होतंय. तो चेंडू जातोय सीमा रेषे पार. 4 धावांसाठी नवनाथच्या बॅट मधून आलेला हा चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 56 वर. या 4 धावांच्या साहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचली 56 वर. पुढचा चेंडू अजित याचा. पुढे खेळण्याचा प्रयत्न. पाहूया काय होत आहे ते. हा धावचित करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज धावचित होतोय. पहिली विकेट पडते 56 धावावर केडंबे संघाची.
नवनाथ आपल्या वैयक्तिक 21 धावावर बाद होतोय. अतिशय चांगलं मोलाचं योगदान दिले आपल्या या धावसंख्येमध्ये. नवीन फलंदाज येतो तो महेश. मगाच्या मॅचला गैर एक खेळाडू महेश ओंबळे, स्वामी स्टारचा आयकॉन असणारा हा खेळाडू. दरम्यान पुढचा चेंडू. हो, हा चेंडू वाईट चेंडू घोषित करण्यात आला आहे. धावसंख्येत एका धावेची भर पडते. धावसंख्येत पोहोचते 57 वर. एका अनुभवी प्लॅटफॉर्मवर खेळणारा हा महेश त्यानं जाणलं की हा चेंडू वाईडच असावा. चेंडू सोडून दिला, कोणत्याही प्रकारचा धोका घेतला नाही. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा उंच पटकावला. पाहूया काय होतंय ते. झेल होतोय का? आणि हा झेल होतोय. महेशला आपली विकेट गमावी लागते. नवीन फलंदाज येतो तो बल्ली बल्ली बल्ली. चला दरम्यान हा निर्धाव चेंडू जातोय. पाहूया काय होतंय ते. उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावी लागेल अजितच्या माध्यमातून. एक सुंदर असं षटक टाकतोय अजित. धावसंख्या 58 वर स्थिर. पुन्हा एकदा चेंडू पटकावलाय लेगच्या दिशेने. एक धाव पळून घेतले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार. पाहूया काय होते. आणि सुंदर थ्रो. हा एक सुंदर थ्रो म्हणावा लागेल. डायरेक्ट हिट. बल्लीला आपली विकेट गमावी लागते. घ्यायचंय. 58 धावफलकावर आहेत केडब्ल्यू संघाकडून. आणि 59 धावांचं लक्ष घेऊन उतरले तो मैदानात नाही खमकर सांगेल. आता मी विनंती करेन आपल्या जावली तालुक्याचा आवाज किरण धनावडे साहेबांना की आपण या मॅचचं समालोचन करायचंय. तुम्हाला घेतो आम्ही आराम करण्यासाठी नाही बोलवलं, नक्कीच नाही बोलवलं.
या ठिकाणी महेशजी धनावडे उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत होतं. आपण मंचावर यायचं आहे. त्याचप्रमाणे प्रदीप धनावडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत केलं जात आहे. आपण या ठिकाणी मैदानावर यायचं आहे. तर पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं असेल की विकेटचं पतन होताना मात्र दिसतंय, धावची बाद होतोय खेळाडू. आणि आता मात्र या ठिकाणी थोडीसं मजबूत होताना केडंबे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर एक धाव मात्र या ठिकाणी यशस्वी होत आहे आणि श्री गणेशा होत आहे. आणि नक्कीच या ठिकाणी एक धाव तर धाव फलकावर आहे. कृष्णा फलंदाजी मार्कवर नवीन फलंदाज. हो, काय गोलंदाज आहे, पॅडलाईनची गोलंदाजी पाहायला मिळाली आणि एक धाव मात्र या ठिकाणी रोखू शकले नाहीत. आणि या एका धावेच्या भरी बरोबरच धाव फलक मात्र जाऊन ठेवते. 2 या धाव संख्येवर 2 धावा धाव फलकावर आहेत. आणि नक्कीच सुधाकर जी लोहार हे नक्कीच आपल्या टीम बरोबर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत एक वेगळ्या स्टाईलमध्ये. सुरेख गोलंदाजीचा नजारा, पंचांकडे दाद मागितली जाते, पंच मात्र दाद भेटताना दिसत आहेत. चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय या ठिकाणी धनाजी लोहारच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. या ठिकाणी श्रीयुत महेशजी धनावडे, मामुर्डी गावचे रहिवासी या ठिकाणी आणि उद्योजक या ठिकाणी आम्हाला आणि लेजंड चषक 2022ला आपण भेट दिली, त्याबद्दल मंडळातर्फे आपले आभार मानण्यात येत आहेत. आता मात्र या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतात दुसऱ्या धावेसाठी धावण्यात. आणि काय पाहतोय आपण, सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळाला. सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचतोय. 2 धावा या ठिकाणी घेतल्या जातील आणि या 2 धावांबरोबरच धाव फलक मात्र जाऊन ठेवतोय. 4 या धाव संख्या पण. तसेच श्रीयुत प्रदीपजी धनावडे हे सुद्धा या ठिकाणी लेजंड चषक 2022साठी उपस्थित राहिलेले आहेत. मंडळातर्फे आयोजकांतर्फे त्यांचे हार्दिक असे स्वागत करण्यात येते. मी आमचे सहकारी पार्टे साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सत्कार करावा. आणि नक्कीच या ठिकाणी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. व्हाईट बॉलचा इशारा आला होता पंचांकडून. हो, काय गोलंदाजी, पॅडलाईनची गोलंदाजी पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळाली. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळतंय, परंतु 2 धावा रोखू शकले नाही. चांगल्या फेकीचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळालं. धाव फलक मात्र जाऊन ठेपतंय. आता 7 या धावसंख्येवर 7 धावा धावफलकावर येताना आपल्याला दिसत आहेत. आणि पॉवर प्लेचं षटक मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मजबूत स्थितीमध्ये पुन्हा एकदा केडंबे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. धनाजी लोहार याचा पुढील चेंडू. आता मात्र उंच गेलेला चेंडू, महेश ओंबळे खाली आहे. चांगली झेल, दुसऱ्या विकेटचं पतन होताना या ठिकाणी दिसत आहे. चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय. कम ऑन डीजे. पॉवर प्लेचे षटक मात्र चांगल्या पद्धतीने हाताळली गेलेली आहे. अवघ्या 7 धावा आपल्या या षटकामध्ये खर्च केल्या आहेत. आणि आता मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय एका आगळ्या वेगळ्या स्टाईलचा गोलंदाज. जावली तालुक्यामध्ये याची ख्याती आहे. एक आगळी वेगळी स्टाईल मात्र त्या ठिकाणी महेश ओंबळेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. जावली तालुक्यातील एक सुरेख असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर महेश ओंबळे, फलंदाजी मार्कवर आता समोर विवेक आहे, सुशांत आहे, नवीन आलेला विवेक आहे. आणि सुशांत पाहूया काय करेल. आता मात्र आपल्या संघासाठी खूप गरज आहे, आक्रमक फलंदाजी करावी लागेल जरी मॅच जिंकायची येतात. आता मात्र उंच गेलेला चेंडू, यष्टीरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. कॉटन बोल्ड होतो की काय, आणि आपण काय पाहतोय, झेल सुटला जातोय.
एक जीवदान देखील या ठिकाणी मिळालं जात आहे. महेश उंबळेला मात्र या ठिकाणी थोडासा नाराज पाहायला मिळतोय. एसटी रक्षकाची साथ मात्र त्या महेश उंबळेला मिळत नाहीये. पहिल्या चेंडूवर चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय महेश ओंबळेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. धाव फलक पुन्हा एकदा 8 या धाव संख्येवर अडकून पडलाय. महेश ओंबळे पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्गावर सामना करण्यासाठी. शशांक हो सुरेख गोलंदाजीचा प्रत्यय पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता. बॅट आणि बॉलचा मात्र संपर्क नाही. चांगल्या गोलंदाजी पुन्हा एकदा महेश ओंबळे सज्ज होईल शशांक साठी. महेश ओंबळे याचा पुढील चेंडू. सुरेख मारलेला फटका पुन्हा एकदा काय पाहतोय आपण. चांगला क्षेत्ररक्षणाचा नजारा पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेसाठी धावण्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण होत आहेत आणि या 2 धावांबरोबरच धाव फलक मात्र पुढे सरसावलं जात आहे. धाव फलक जाऊन टेपतंय 10 या धाव संख्येवर. 10 धावा धाव फलकावर आहेत. महेश याचा पुढील चेंडू. शशांक सामना करेल. सॉरी आणि सुरेख गोलंदाजीचा नजारा पुन्हा एकदा महेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. विवेक फलंदाजी मार्गवर आहे. महेश उंबळ्याचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा उंच गेलेला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि क्षेत्ररक्षकाच्या अवक्याबाहेर चेंडू. पुन्हा एकदा चांगलं कव्हरिंग त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. धावचीत बाद होतोय. नक्कीच या ठिकाणी कुठेतरी कमतरता पाहायला मिळते. आय टू आय कॉन्टॅक्ट एकाच्या विरुद्ध दुसरा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. दुसऱ्या विकेटचं पतन होताना आपल्याला दिसे. कमॉन डीजे. महेश ओंबळे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळतोय. खोदून काढलेला हा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगला क्षेत्ररक्षणाचा नजारा पाहायला मिळतोय. एका धावेची भर देखील या ठिकाणी गणली जाईल आणि या एका धावेबरोबरच धाव फलक मात्र जाऊन टेपते. 12 या धाव संख्येवर. 12 धावा धाव फलकावर आहेत. अजूनही या ठिकाणी मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय केडंबे हा संघ. तरी येणारा काळ मात्र या ठिकाणी ठरवेल. फलंदाजी विवेक आउट झाला मगाशी. सुशांत आहे अजून आणि समीर आहे आता स्ट्राईकला. चला घाई करायची आहे मित्रांनो. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे याचं कृपया भान ठेवायचं आहे. दत्ताला गोलंदाजी मार्गावर आमंत्रित केले. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. नक्कीच या ठिकाणी आता मात्र सुरेख गेलेला फटका. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. कम ऑन डीजे. जे सुरू आहे. आपण या ठिकाणी आपलं काम बजवायचं आहे. नोंद घ्यायची आहे षटकाराची.
नक्कीच या ठिकाणी तंदुरुस्त असलेले विजय सुर्वे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एक चांगलं काम बजावत आहेत कालपासूनच 2 दिवस झाले. 125 षटकारांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. आता काय पाहतोय आपण, झेल घेण्याचा चांगला प्रयत्न होता आणि धावचित बाद होण्याची शक्यता आपण पाहताय. याकडे खामकरवाडी संघाने लक्ष दिलं पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. आपल्या जोडीदाराबरोबर आपण संगनमत असणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये आपलं जीवन असो किंवा क्रिकेट असो, जोडीदार आपला बरोबर असणं खूप गरजेचं आहे. जोडीदाराला वेळोवेळी आपण कॉल दिला पाहिजे. जर आपण व्यवस्थित चालवू शकलो नाही, दोन्ही चाकं समान पाहिजेत. सुरेख मारलेला, आता मात्र सुरेख असा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. कम ऑन डीजे. डांगरेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही विनंती करतो त्यांना मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. त्यांनी आता कुठेतरी आक्रमक होताना दिसतोय कामकरवाडी हा संघ. आणि आता मात्र त्या ठिकाणी सुरक्षित क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एका धावेची भर देखील गणली जाईल आणि या एका धावेच्या भरी बरोबरच धाव फलक मात्र जाऊन ठेवते 27. या धाव संख्येवर पल्ला मोठा आहे मित्रांनो. जर मॅच आपल्याला जर जिंकायची आहे तर नक्कीच या ठिकाणी अशा आक्रमक फटके आपल्याला मारावेच लागतील. या 8 ठिकाणी चेंडू आणि 32 धावांची गरज. लेजंड चषक 2022 साठी बरेचसे मान्यवर आलेले आहेत. आपण कुठे आसपास असाल, मंचाच्या जवळ नसाल, आमच्या स्वयंसेवकाची नजर तुमच्यावर पडत नसेल तर कृपा करून आपण मंचाच्या जवळ यावं, मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं अशी विनंती करतो. जे कोणी मान्यवर लेजंड चषक 2022 ला भेट देण्यासाठी आलेले आहेत, खास आवर्जून जावली तालुक्यातले जे कोणी मान्यवर असतील त्या सर्वांना मी विनंती करतो आपण मंचावर येण्याचा कृपा करावी. तर या ठिकाणी आपण पाहिलं असेल एक मोठा षटकार पाहायला मिळाला, चांगला षटकार पाहायला मिळतोय. आक्रमकता या ठिकाणी धारण केलेली आहे आणि अशी मात्र या ठिकाणी आपण करावंच लागेल. 7 चेंडू आणि 26 धावांची गरज. यापुढील समीकरण आपल्या समोर असेल. आक्रमकता आपल्याला दाखवावीच लागेल आणि आता आपण काय पाहतोय, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी लावलं गेलंय. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. दत्ता याचा पुढील चेंडू. ओहो, सुरेख गोलंदाजीचा प्रत्यय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची मात्र या ठिकाणी सांगता होताना दिसते. मी या ठिकाणी आमचे विनोद दादा सुर्वे आहेत, त्यांना विनंती करतो की आपण आलेल्या मान्यवरांचं स्वागत करावं. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण आलेल्या मान्यवरांचं स्वागत करावं. विनोद दादा सुर्वे. गणेश दादा धनावडे आहेत या ठिकाणी, करंजे गावचे आमचे सुपुत्र. त्यांना मी विनंती करतो आपण डांगरेघर गावचे जे विजयजी सुर्वे CA या ठिकाणी लेजंड चषक 2022 ला आवर्जून भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. गणेश दादा धनावडे त्यांचा सत्कार करतायत. आणि नक्कीच या ठिकाणी महागड्या षटकाची समाप्ती होते. 21 धावा खर्च केल्यात आपल्या या षटकामध्ये या दत्ताने. चला कृपया विनंती आहे, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे, मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे. तसेच राहुल सुर्वे आणि सौरव सुर्वे यांचा सुद्धा सत्कार करतात गणेश दादा धनावडे. ओहो, स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. विकेटचं पतन होताना दिसतंय. कम ऑन डीजे.
या ठिकाणी आपला अमूल्य वेळ काढून लेजंड चषक 2022ला भेट देण्यासाठी आले, त्याबद्दल मंडळ आपले फार फार आभारी आहे. आणि नक्कीच या ठिकाणी नवनाथ पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. फलंदाजी मार्कवर अजित आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो, काय गोलंदाजी आहे, बॅक टू बॅक या ठिकाणी विकेट प्राप्त करतोय. चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय पुन्हा एकदा नवनाथच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. डीजे यांना पुन्हा आम्ही आमंत्रित करतोय. कम ऑन डीजे. यानंतर होणारा सामना सांगवी विरुद्ध या दोन संघांमध्ये जो विजयी संघ असेल तो नक्कीच या ठिकाणी विजय संघाबरोबर आपलं ओहो, बॅक टू बॅक तिसरी विकेट पाहायला मिळते, हॅट्रिक पाहायला मिळते. चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय. कम ऑन डीजे. आणि नक्कीच या ठिकाणी 201 लोहार एस कन्स्ट्रक्शनचे मालक यांच्याकडून देखील 501चं पारितोषिक या ठिकाणी दिलं जात आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं असेल आपल्या संघासाठी नक्कीच त्या ठिकाणी कौतुकाची थाप. आणि नक्कीच आपण पाहिलं असेल तर नवनाथ्याचा पुढील चेंडू सुरेख मारलेला फटका. पुन्हा एकदा चान्स आहे महेश. आणि नक्कीच या ठिकाणी चेंडू जातोय सीमारेषा पूल. या ठिकाणी श्री संदीप दादा म्हात्रे हे लेजंड चषक 2022 ला भेट देण्यासाठी आवर्जून वेळात वेळ काढून आलेले आहेत, त्याबद्दल सर्व आयोजकांतर्फे त्यांचे हार्दिक हार्दिक असे स्वागत करण्यात येते. त्याचबरोबर त्यांचे मित्रमंडळ या ठिकाणी जे लेजंड चषक 2022ला भेट देण्यासाठी आपण आपला अमूल्य वेळ देऊन इथे उपस्थित राहिलात, त्याबद्दल मंडळातर्फे आयोजकांतर्फे आपले हार्दिक हार्दिक स्वागत. मी या ठिकाणी सुभाषदादा धनावडे यांना विनंती करतो की आपण आलेल्या मान्यवरांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. सुभाषदादा धनावडे. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहिलं की एसटी रक्षकाचं काम मात्र या ठिकाणी पार्टे साहेब पुन्हा एकदा फसताना दिसतंय. आणि नक्कीच या ठिकाणी कोणतीही स्पर्धा असो, कोणताही असो, समाजकार्य असो, त्यामध्ये हे संदीप दादा म्हात्रे यांचं योगदान खूप महत्वाचं आहे. आणि आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आपण पाहतोय नो मॅच लँड मध्ये पडलेला हा चेंडू. आणि या ठिकाणी दादा पार्टे आणि सुभाषदादा धनावडे हे आलेल्या मान्यवरांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. केडंबे संघ या ठिकाणी सुरेख गोलंदाजी करून या ठिकाणी विजयी ठरतो. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि खामखेरवाडी संघ आपण आपला खेळ आमच्यापर्यंत पोहोचवला त्याबद्दल तुमचं देखील हार्दिक हार्दिक असं आभार. लेजंड हार्दिक आभार. या नंतरचा सामना होईल केडंबे विरुद्ध सांगवी. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करेन की आपण टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. आणि दादांना देखील विनंती करेन की आपण टॉस घेण्यासाठी जायचं. त्याचप्रमाणे विकासजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. या स्पर्धेसाठी आपण भेट दिली तर आपण खरोखर आपलं मुलाचं मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी गरजेचं होतं आणि त्यासाठी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचा एक
छोटासा सन्मान या ठिकाणी पाहायला मिळतोय. केडंबे संघ आपले कर्णधार या ठिकाणी पाठवायचे केडंबे संघ. चला दादांना विनंती आहे की आपण या ठिकाणी टॉस का बॉस मध्ये जाऊन हे करायचं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी कृष्णा ओंबळे महाराष्ट्र पोलीस